कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेव्हापासून माझं लग्न झालं ना, आईसारखं वाढवलंय मी तिला, तर हाताच्या फोडासारखं जपलंय तिला, आणि तुम्ही असं वागवता? काय एरवी चुरू चुरू बोलता ना तिच्या बाजूला तुम्ही दोघं, आता घ्या ना बाजू। थांबा, इकडे ये ना इकडं। काय कमी आहे या पोरीमध्ये, सांगायला काय कमी आहे? दिसणं सोडलं तर काय कमी आहे या पोरीमध्ये? नाही हो, तुमचं म्हणजे कसं आहे माहितीये का, बडागर नि पोकळ, नाव नुसतं म्हटते मेहेंदळे, लक्षण खोटते खोट सगळ्यांचं। तिनं तुमच्या खोलीत काय यायचं नाही हो सारंगराव? अहो लग्नाची बायको आहे ना तुमची। जयंती, काय जयंती, चला सोडा मला, सोडा मला, जाऊन सांगू ते सासू सासऱ्यांना काय परिस्थिती आहे हिची। जाऊन सांगते सासू सासऱ्यांना की या सावळीची सावली सुद्धा या सारंगरावांना नकोय म्हणून। चला चला सोड। काय चाललंय काय? घेऊन जाऊया ना तिला घरी, कशाला ठेवायची इथं? सारंग सर, थांबवा ना त्यांना, माझ्या घरच्यांना कळलं ना तर त्यांना सहन नाही होणार। तुम्ही थांबा ना, मी पाया पडते तुमच्या। बघा कसे हात जोडले सावळीचा त्यांच्यासोबत। भाऊ म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? कष्ट केलं आयुष्यभर तुमच्या बहिणीनं, काय वाटलं होतं तुम्हाला? कोणत्या घरात दिली की सुखात राहील पोरगी, ही सुखात आहे बघा, तिचं तोंड बघा। थोडा बघा आणि चला चिंतावून सांगतेच आता मी, आणि तिला घरीच घेऊन जाऊ आपण, ठेवायचं कशाला इथं? काय चाललं ना, चला। वहिनी शांत व्हा जरा। दादा वहिनींना जरा गेस्ट रूम मध्ये घेऊन जा आणि शांत करा। सारंग साहेब हे बघ, रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला, या घरातल्या गोष्टी या घरातच राहू द्या। पण यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे। चल तू। दादा, सारंग, आईला शोधायला हवा। आई कुठे गेली ते बघावं लागेल। आईची गाडी ट्रॅक करा लगेच। आईला शोधायला कुठेही जायची गरज नाही, आई सेफ आहे। इनफॅक्ट ती आपल्या रिसॉर्टवर आहे। बऱ्याच प्रयत्नांनी तिने माझा शेवटी फोन उचलला आणि ती म्हणाली की मला मनशांती हवी आता फक्त। मग चला ना आपण निघू तिकडे। नको सर, प्लीज ऐक माझं, मी ओळखतो तिलोत्तमाला, आपण तिला तिचा वेळ घेऊ देऊया आणि मग जाऊया तिला आणायला। नाही, आपण मॉमला त्यांचा वेळ देऊच, पण ज्या मुलीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत तिच्या बाबतीत आपण कोणताही निर्णय नाही घेणार आहोत का? खरं निर्णय तर आज होणार। ह्या मुलीमुळे माझ्या आईने हे घर सोडलंय, ती मुलगी हे घर आजच्या आज सोडणार। तुला काय गरज होती कांगाव करायची? मुळात या घरात आपण पाहुणं म्हणून आलोय आणि पाहुण्याने पाहुण्यासारखं वागावं। नसत्या चौकशा करायची काय गरज होती तुला? याला काय म्हणतात माहितीये का, चोराच्या उलट्या। आवाज आहे ना माझ्यावर नाही, तिकडे बाहेर चढवायचा त्या लोकांवर। काय अवस्था करून ठेवली तुमच्या बहिणीची? हे बघून मी तुम्ही शांत कसं काय राहू शकता?
अगं, अशा प्रसंगी शांतच राहायचं असतं. तुझ्या या मूर्खपणामुळे या घरात किती भांडणं होणार आहेत कळतंय वय तुला? आपल्या आईला जर घरात पुन्हा आणायचं असेल ना तर एकच उपाय आहे. या मुलीनी आत्ताच्या आत्ता हे घर सोडायचं. राजकुमार, बस. एवढं टोकाला जायची गरज नाही. अरे सावली सून आहे आपल्या घरची. सारंग आणि सावलीचं रीतसर लग्न झालंय. 7 जन्माच्या एका अतूट बंधनात बांधले गेलेत ते. हो, आणि आपले संस्कार हेच शिकवतात आपल्याला की एकदा एखादं नातं जुळलं की ते आयुष्यभर टिकवावं. आणि मुळात सावली वहिनी या घराचा भाग आहे, त्यामुळे ती इथे राहणार की नाही हा प्रश्नच समोर येऊ शकत नाही. आपण ना उगाच या सगळ्यावरती उगाच नाही हा सोहम. जर हिचा भाऊ हिला इथून नेत असेल तर तिला जाऊ देत. तशी तिची या घरात जागा नाहीये. ती गेली तर ती तिच्या घरी सुखी राहील आणि आपण आपल्या घरी सुखी राहू. आणि हवं तर लिगली सेपरेट करू ना तिला. ॲलिमनी देऊ तिला. किती पैसे हवे तितके देऊ. ज्या क्षणाला ही मुलगी या घरातून बाहेर जाईल त्या क्षणाला आपण सगळे सुखी होऊ. त्यामुळे हे सगळं उगाच नाहीये. सावलीला घराबाहेर काढण्याचा निर्णय आपण नाही घेऊ शकत. हा, मग तिने ह्या घरात येण्याचा निर्णय तरी कुठे आपण घेतलेला सारंग? तिचाही निर्णय नव्हता तो. हा अपघात होता आणि सगळ्यांनाच माहिती आहे. तिला या घरात राहायचंय की नाही राहायचंय हा पूर्णपणे निर्णय तिचा असेल. तू बोलतोस सारंग हे? आपल्या आईने सर्वात जास्ती प्रेम तुझ्यावर केलं आणि आज या मुलीमुळे आपली आई घराच्या बाहेर गेलीये, घर सोडून गेलीये. सारंग, मला वाटलेलं अरे हे ऐकल्यानंतर तू हिचा हात धरशील आणि घराच्या बाहेर काढशील. दादा बस, मध्ये बोलायचं नाही. आपल्यावर आईचे संस्कार आहेत दादा, आणि ते संस्कार सावलीला घराबाहेर काढण्याचा अधिकार मला नाही देत. हो, मग तुझ्या सोकॉल बायकोमुळे माझी आई हे घर सोडून गेलीये. हे संस्कार आहेत का रे तुझ्यावर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.